अय अय होय ग. काय हो? काय झालंय? काय बोला नाही, काय व्हाय नाही. काय बोलावं तुम्हाला? तुम्ही तसलंच आणि तुमची घरची तसलीच. अगं पण झालंय तरी काय नेमकं? तुमची आई मला म्हणती या रानातच येत नाही आणि आली तरी 12-1 वाजता येते. त्यांना तुम्ही सांगा समजून, तुमच्या वाटणीचं तुम्ही काम करत जा, माझ्या वाटणीचं मी करत जाईन, पण मला काय सारखं बोललेलं जमणार नाही. तू काय हे तुझं आणि माझं लावलंय ग? तुला कळतंय का तू काय बोलते ती? अगं आई माझी 4 वाजता उठती पाठ, गुराढोरांचं करते आणि 7ला रानात असते. तिला बीपीची शुगरची गोळी चालू आहे. तरी पण त्या काम करतातच ना. त्यांना वाटत नाही का मला आराम भेटावा म्हणून? हा, आणि ती करतात ती कोणासाठी करतात ग? आपल्यासाठी, आपल्या पोराबाळांसाठी, आपलं काहीतरी चांगलं व्हावं म्हणूनच करतात ना. का लोकांसाठी करतात? तुम्हाला कळतच का नाही काय? हा, अगं थोडंफार काय बोलली असन त्या लगेच मनाला लावून घ्यायचं. ती बोलतात ना ती आपल्या चांगल्यासाठी बोलतात, वाईटासाठी नाही. त्यांना नाही वाटत माझ्या लेकरा बाळांचं, सुनांचं, पोराचं वाईट व्हावं म्हणून. नाही ग कधी वाटत त्यांना. चांगलं व्हावं हाच त्यांचा विषय असतो खरा. ती काय बोलत असं ना चांगल्यासाठी बोलत असं, वाईट कधीच बोलणार. आणि मनाला लागून घेऊ नको तू त्यांना विश्वासात घे, फायदा तुझाच होईल. तुम्ही म्हणता ना तेच खरं आहे, पण मी ओळखायला चुकले होते अहो. पाऊल थकलं